महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के जयंती उत्सव के शुभ अवसर पर भिवंडी तालुका सरौली पाड़ा में हिंदवी स्वराज मित्र मंडल व ग्रामस्थ मंडल सरौली पाड़ा द्वारा छत्रपति शिवाजी महाराज की जयंती उत्सव का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस कार्यक्रम की शुरुआत शिवाजी महाराज की मूर्ति पर फूल माला करके सरौली पाड़ा में रैली निकालकर कीर्तन का भी आयोजन किया गया। इस अवसर पर मान्यवर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी थाने जिला अध्यक्ष दयानंद चोरगे, खासदार पालिया मामा के सुपुत्र सुमित सेठ महात्रे, सरौली गांव के सरपंच राज ठाकरे, हिंदवी स्वराज मित्र मंडल के सदस्य महेश भोईर, अरुण महाराज सहित अनेकों मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आइए देखें वहां का एक दृश्य। श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती वो वालु भावा नाम देव माधव श्री नाम देव भव्य वालुकी जय देव जय देव जय पांडुरंगा हो पांडुरंगा रमाई वल्लभ राईच वल्लभ पावे जुलगा जय देव जय देव आनंद भोजन हवेवा जय देव जय देव दुर्गे दुर्गा भारी तुझविन संसारी अनाथनाचे अंबे परमेश्वर संजीवनी जय देव जय देव युगे 28 विक्टोरी उभा वमंगे रखमाई मावरणावा किती जय देव जय देव जय पार्व सर्व देव काळीगणाच्या करुण यज्ञं सकल प्रयत्न नारायणाची समर्पण आशिषं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नारायणी देव सुरवर नित्य की भेटी हनुमंत पुरवेरती जय देव जय देव रंगा रखमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जुलते नो पुरे करणी घागर्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रवण मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर थैवर बंदर की जय जय भवानी हर हर शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की हार्दिक आभार आणि एकदा जोरदार होता जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव। आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती सरवलेपाडा हिंदवी स्वराज्य मित्र मंडल आणि ग्रामस्थ मंडल वर्ष 13वे सकाळी शिवपूजन मूर्ती स्थापना झालेले, त्यानंतर आरती झालेली शिवाजी महाराजांची, त्यानंतर गावात मध्ये मिरवणूक झालेली आहे आणि शाळेतील मुलांना सर्व नाश्ता वगैरे आणि सर्व पाहुण्यांना नाश्ता वगैरे दिलेला आहे आणि संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन होणार आहे। लहान मुलांनी वेशभूषा घातली होती, त्याच्यामध्ये लहान मुलांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा स्थापन होईल हेच आमचा एक उद्देश आहे। भिवंडी आणि देशवासियांना आव्हान असं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जसं जीवनकाल केलं तसंच परप्रांतीयांना महाराजांनी ज्या पद्धतीनं हे केलेलं आहे, मुघलांना आदिलशाही निजामशाही सर्वांना उद्ध्वस्त केलं, तसंच
आता कोणी जर असं हे करीत असेल तर आता जे तरुण मुलं आहेत त्यांनी तसंच हे विचार मनामध्ये ठेवून पुढे वाटचाल करावी. सर्व देशवासियांना आणि आपल्या तालुक्याला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. पहिले तर सर्वप्रथम आपले छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपल्या जे शिवाजी महाराज आहेत यांचे जे चरित्र आहे हे चरित्र सर्व तरुण लहान पोरांपर्यंत पोचले पाहिजेत. आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती आमचे गावचे सरपंच तसेच माजी सभापती आणि प्रतिष्ठित सर्व वरिष्ठ मंडळी इतर सर्व उपस्थित होती आणि युवा तरुण यांनी सर्वांनी मस्त कार्यक्रम राबवला आहे. तरी त्यांचे सर्वांचे मला मनपूर्वक आभार मानायचे. आत्ताचं जे वातावरण पाहिलं तर आज सगळीकडे आपल्याला राजकारण दिसत आले आहे. त्यामुळे मला एकच म्हणायचं आहे का जसं राजाचे चरित्र आहे त्यांनी राजकारण केलं नाही तर सर्व तरुण मंडळी सर्व दलित सर्व समाजाला एकत्र करून आणि एकतेचा संदेश दिला आणि गरगरिबांवर अन्याय होऊ नये हा त्यांचा प्रथम उद्देश होता. हेच आपल्याला सर्वांना लक्षात ठेवून या पद्धतीने आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन हे कुणावर अन्याय होत असेल तर त्याचा प्रतिकार करायचा आहे. शिवाजी महाराज की